शिंदे सेना आणि आम्ही बरेच ठिकाणी समोर लढत आहोत. आमचे उमेदवार समोर आहे. 32 उमेदवारच काँग्रेसने टाकलं. त्याचं कारण असं की उबाटाबरोबर चर्चा करत असताना प्राथमिक चर्चेमध्ये जेवढी जागा आम्ही मागितली होती हक्काची, आम्ही तेवढी जागा कायम केली. त्याच्या व्यतिरिक्त ज्या 4-5 ठिकाणी आम्ही फॉर्म टाकले होते ते इन प्रिन्सिपल समजून आम्ही ते माघार घेऊन टाकले. आता त्या गोष्टीला वेगळं वळण लावण्याचा जर प्रयत्न भाजप करत असेल ते दुर्दैवी बाब आहे. कारण युतीचा धर्म कसा पाळायचं हे भाजपवाल्यांना कदाचित माहिती नाही. कारण फोडाफोडीचं राजकारण करणं, याचे आमदार घे, त्याचे खासदार घे, याचे मंत्री घे, याचे नगरसेवक घे आणि स्वतंत्र पक्ष उभा कर, हे भाजपवाल्यांनी हेच काम केलेलं. भाईजान आता त्यांनी मला म्हटलं की एकदा आपला प्रताप सर नाईकला म्हटलेलं असेल, त्यांचं सातत्याने एक प्रयत्न असतो BJPवालेचा आमदारांचा, एक सातत्याने नयानगर बोलत बसायचं. म्हणजे या शहरामधल्या अन्य समाजाला पोलरायझेशन करायचं. म्हणजे नयानगर म्हटल्यानंतर बहुसंख्य अल्पसंख्य मुस्लिम अल्पसंख्य समाज राहतो इकडे, म्हणून नयानगर बोलत बसायचं. म्हणजे बाकीच्या समाजामध्ये की हा नयानगर मुस्लिम केला की आपला पोलरायझेशनचं काम होतं. आणि म्हणून आता प्रताप सर नाईकला सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे का अल्पसंख्य मतदान आहे ते त्यांना पडतील, आणि म्हणून हिंदू मतं जे त्यांना पडत असतील ते त्यांच्यातनं बाजूला जावं, हा दृष्टिकोन कदाचित त्यांचा असावं. आता भाईजान म्हटल्यानंतर मोठा भाऊ म्हटला जातो. जर ते त्यांना मोठा भाव समजतात तर मग युती का नाही केली? जागेचं वाटप जे आम्ही आमच्या हक्काची जागा होती, विचारे साहेबांच्या इलेक्शनला सुद्धा काँग्रेसनी जर भूमिका घेतली नसती आणि साथ दिली नसती तर उबाटाला त्यांचं किती टक्के मतदान या शहरामध्ये आहे त्यांना दिसलं असतं. 2019ला आत्ताचे अध्यक्ष प्रभाकर म्हात्रे हे 145मध्ये निवडणूक लढले होते, मला वाटतं 2019ला कदाचित. आणि त्यांना किती मतदान पडलं होतं? 15,000 का 16,000 मतदान प्रभाकर म्हात्रेला शिवसेनेच्या धनुष्यबाण सिम्बॉलवरती त्यांना 15 किंवा 16,000 मतदान पडला होता. तर काय काँग्रेसनी विचारे साहेबांना साथ दिली नसती तर यांना 1,40,000 मतदान मिळालं असतं का? तर वोट शेअर या शहरामध्ये कोणाचा जास्त आहे? आमचा आहे, काँग्रेसचा. हे असताना देखील सेक्युलर वोट बँकचं डिव्हिजन होऊ नये आम्ही आपली हक्काची फक्त 40 जागा मागितली, आणि त्यामध्ये सुद्धा फक्त 34 ते 35 100% आमची माणसं आहे. 100% त्या वॉर्डामध्ये आमचं प्राबल्य आहे हे आम्ही त्यांना सांगितलं होतं, आणि ते त्यांनी मान्यच केलं नाही. आणि म्हणून आम्ही इन प्रिन्सिपल आमची तेवढीच जागा ठेवली आणि बाकीची आम्ही विड्रॉ करून मी आमचा धर्म पाळला आहे. कारण आमची जिथे शक्ती आहे आम्ही उमेदवार तिथेच दिलेला आहे, अन्य ठिकाणी आम्ही दिलेला नाही. 23 नंबर, 23, 6, 7, 4, तुमचं 10, 11, 12, 18, 15, 16 या सगळ्या ठिकाणी आम्ही उमेदवारच दिला नाही. आमचा वोट शेअर असून देखील आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. कारण तिथे आम्हाला असं वाटत होतं की सेना, मनसे आणि SP शरद पवार NCP आणि काँग्रेस एकत्र आली तर आम्ही चांगली लढत तिथे भाजपाला देऊ शकू, शिंदे गटाला देऊ शकू, आणि त्या ठिकाणी त्यांना आपण कुठेतरी थांबू शकू. पण ही समीकरण मला वाटतं उबाटावाला समजलंच नाही, आणि म्हणून त्यांनी सगळ्याच ठिकाणी उमेदवार टाकून ते मोकळे झाले. ज्या ठिकाणी उबाटानी मनसेनी उमेदवार टाकलेले आहेत आज सुद्धा त्यांना आमच्या मदतीशिवाय त्या ठिकाणी लढाईमध्ये येणं सुद्धा शक्य नाही. मी कोणावर आरोप केलेला नाही. मी असं म्हटलं की ते कार्यकर्त्यांचे इन्फ्लुएन्समध्ये थांबले की अन्य कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये थांबले. आता अन्य कोणीमध्ये त्यांचे राष्ट्रीय नेते पण येतात, राज्याचे नेते पण येतात, जिल्ह्याचे नेते पण येतात, किंवा समाजाचा पण विषय येतो. असं अजित पवार, शिंदे सेना, भाजप हे एकत्रच आहेत, आणि यांनी वंचित आघाडीला आणि MIMला स्पॉन्सर केलेलं हे क्लिअर कट आहे. कारण नरेंद्र मेहतांनी BJPवाल्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की आम्ही अजित पवारच्या गटाला 8 जागा सोडली.
म्हणजे तिथे भाजपचा उमेदवारच दिला नाही, याचा अर्थ काय?